प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। कालपर्यंत विरोधी पक्षातला एक संजय एकनाथ शिंदे यांना नडत होता, भिडत होता। ठीक आहे, ते विरोधी पक्षातला होता म्हणून एकनाथ शिंदे देखील त्याला ओरून पुरले प्रत्येक बाबतीमध्ये। परंतु आता एवढं कमी होतं की काय म्हणून सर्व पक्षातले तीन संजय, एक सोडून तीन संजय एकनाथ शिंदे यांना गोत्यामध्ये आणू पाहत आहे, राजकीय संकटामध्ये आणू पाहत आहे। संजय शिरसाट मंत्री आहे, संजय गायकवाड आणि संजय राठोड या तीन संजयांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पुरती बदनामी करण्याचं काम केलेलं आहे। जे विरोधकांना जमलं नाही आजवर ते या तीन संजयांनी, पक्षातल्या संजयांनी करून दाखवलंय। एकनाथ शिंदे यांना त्यांच्यामुळे बॅकफूटवरती जावं लागलं आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या त्या बैठकीमध्ये जाहीरपणे या आमदारांची हजेरी घेताना म्हटलं की ज्या वेळेला तुमच्याकडं बोट दाखवलं जाते ते बोट तुमच्याकडे नसून ते माझ्याकडे असते, पक्ष बदनाम होणार नाही याची काळजी घ्या। हे स्पष्ट निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। असं असलं तरी यातून पक्षाला सावरण्यासाठी, पक्षाला जी डॅमेज झालेले आहे ते भरून काढण्यासाठी यातल्या काही मंत्र्यांचा एकनाथ शिंदे निश्चितपणे राजीनामा घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मग हे राजीनामा घेतल्याच्या नंतर पुढे ते कोणाला संधी देतील हेही बघावं लागेल। ह्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी केलेली युती ह्याकडे राजकीय पंडितांमध्ये, राजकीय विचारवंतांमध्ये वेगवेगळी मतांतर आहे। काहींच्या मते आनंदराज आंबेडकरांना एकनाथ शिंदे मंत्रिपदावरती वर्णी लावून आपल्या पक्षाची झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न करतील आणि आंबेडकरी समूहामध्ये आपल्याबद्दल एक विश्वास निर्माण करतील। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आंबेडकरी समूहामध्ये नाराजी आहे, आंबेडकरी समूहामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रकाशजी आंबेडकरांना फसवलं, प्रकाशजी आंबेडकरांना उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, अशी जी भावना आंबेडकरी समूहामध्ये आहे, बहुजन वर्गामध्ये आहे, तशी आपल्याबद्दल होणार नाही याची काळजी एकनाथ शिंदे पुरेपूर घेतील आणि एकनाथ शिंदे हे आनंदराज आंबेडकरांना मंत्रिपद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं अध्याय, एक नवं पर्व निर्माण करतील अशी काही राजकीय विचारवंतांची त्याबद्दलची भूमिका आहे। बघूया आनंदराज आंबेडकर यांना मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे स्थान देतात की नाही, कारण आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी ज्यांना कमिटमेंट केलेली आहे त्यांच्या त्या कमिटमेंट पूर्ण केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आनंदराज यांच्याबरोबर देखील एकनाथ शिंदे यांनी अशी कोणती कमिटमेंट केलेली आहे का, किंवा नसेल जरी केली तरी आंबेडकरी मतांना आपलंसं करण्यासाठी त्या आनंदराज आंबेडकरांना मंत्री बनवतील की नाही या आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही गोष्टी आपल्या समोर प्रकर्षानं येतील, त्यावरती आपलं लक्ष असणार आहे। बघूया महाराष्ट्राच्या राजकीय गर्भात काय काय पेरून ठेवलेलं आहे। तोपर्यंत जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।